प्लेस ऑफ कस्टम ॲज अ सोर्स ऑफ लॉ पाहणार आहोत आपण आता. कस्टम मे बी प्रेझेंट इन द हॅबिट्स ऑफ द पीपल. कस्टम जे आहे ते लोकांच्या हॅबिटमध्ये असतं, सवयींमध्ये असतं. बट इट बिकम्स लीगल कस्टम लॉ ओनली व्हेन इट इज डिक्लेअर्ड बाय द कोर्ट ॲज अ कस्टम. जेव्हा कोर्ट डिक्लेअर करतं की हे कस्टम आहे, हे रूल आहे, त्यानंतरच ते काय होतं ॲज अ लीगल कस्टम म्हणून आपण वापरू शकतो, ऑर इट बिकम्स द लॉ. ओके. Custom is the in the legal sense may be defined as those rules. Custom in the legal sense may be defined as those rules of human action established by usages. और मतलब पुन्हा 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 वापरून काय होतं की custom becomes the law, which are adopted by the court because they are generally followed by the political societies as a whole. आणि ते हळूहळू कायदे बनत जातात, कारण पॉलिटिकल सोसायटी म्हणजे आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे त्याच्यामध्ये हळूहळू ते कस्टम ॲज अ लॉ म्हणून वापरले जातात. पुन्हा 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 ते कस्टम्स आपण वापरत जातो आणि कस्टम्स बिकम द लॉ ऑर बाय सम पार्ट ऑफ इट. किंवा कधी कधी त्यातला थोडासा भाग जो आहे तो ॲज अ कस्टम म्हणून वापरला जातो. संपूर्ण जो रूल आहे, रेग्युलेशन आहे, ते कस्टम म्हणून वापरलं जात नाही, पण त्यातला थोडासा भाग काय केला जातो, ॲज अ लॉ म्हणून वापरला जातो. ब्लॅकस्टोन, कार्टर, Mansfield consider custom to be an important source of law. अकॉर्डिंग टू ब्लॅकस्टोन आहे, कार्टर आहे किंवा मॅन्सफिल्ड आहे, जे फिलॉसॉफर्स आहेत यांच्या मतानुसार कस्टम हे इम्पॉर्टंट सोर्स आहे लॉचं. हाऊएव्हर स्कोप ऑफ कस्टम डिनिमिशेस ॲज द फॉर्म्युलेशन ऑफ द लीगल रूल्स. डिनिमिशन म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. जसे लीगल रूल्स बनवले जातात त्याच्यानंतर कस्टमची व्हॅल्यू थोडी कमी होते. बिकम्स मोर एक्सप्लिसिट, स्पष्ट, आणि as a more elaborate machinery is set up for the making and administrating of law. पहा, हळूहळू कस्टमची किंमत कमी होते जेव्हा तो लॉ बनतो, आणि लॉ जेव्हा बनतो तो कस्टम एखादा कन्व्हर्टेड इन टू लॉ झालं की त्याचा जो अर्थ आहे तो जास्त प्रमाणात स्पष्ट होत जातो. त्याला आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की याच्यामध्ये काय काय होतं ते. पहा, जेव्हा ते कस्टम असतं तेव्हा ॲज अ कस्टम आपण यूज करत असतो, बट वेन एव्हर इट बिकम्स द लॉ त्याचा अर्थ जास्त प्रमाणात आपल्यासमोर उघडा होतो, किंवा जास्त प्रमाणात आपल्याला कळतं की या कस्टममध्ये काय लॉ होता ते, आणि हळूहळू त्याचा किंमत वाढत जाते. ओके. Nowadays, custom plays a reduced role as a source of law in civilized society today. आत्ताच्या जमान्यामध्ये खरं तर कस्टम्स ॲक्च्युली लॉ झालेले आहेत बरेचसे, पण त्याची किंमत फार कमी झाली. वी आर नॉट ऑब्झर्विंग कस्टम्स, म्हणजे आपण कस्टमला जास्त किंमत करत नाहीये. आपण काय करतो तर ॲज अ सोर्स ऑफ लॉ म्हणून कुणाकडे पाहतो तर लेजिस्लेशनकडे पाहतो की कायद्याने काय सांगितलंय, कायदा काय बनला आहे हे. पण कस्टमचे जे व्हॅल्युएशन आहे ॲज अ सोर्स ऑफ लॉ ते कमी झालेलं आहे. दिस डज नॉट मीन हाऊएव्हर दॅट इट्स लॉ प्रोड्युसिंग फोर्स इज एक्झॉस्टेड ऑर स्पेंड. याचा अर्थ कस्टमची किंमत कमी झाली आणि त्याचं जे लॉ बनण्याचे जे आहे प्रोसेस ती कमी झाली असं नाही. अँड इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट अ ग्रेट मेजॉरिटी ऑफ इनॅक्टेड दॅट इज रिटन लॉ इज अ शेप्ड अँड मोल्डेड बाय द कस्टम. आणि जे रिटन लॉ आहेत, कायदे आहेत, ते मोल्ड बाय द कस्टम झालेले आहेत. ओके. कस्टम्स आर युजफुल टू द लॉयर्स. कस्टम कुणासाठी फायदेशीर आहे? लॉयर्ससाठी. अँड कोडिफायर, जे कोड बनवतात, कायदे बनवतात, त्यांच्यासाठी कस्टम अतिशय महत्त्वाचा आहे. इन टू वेज. फर्स्टली, इट प्रोव्हाइड्स द मटेरियल आउट ऑफ विच द लॉ कॅन बी फॅशन. अंडरलाईन मटेरियल. काय प्रोव्हाइड करतात? कायदा बनवण्यासाठी मटेरियल देतात. कस्टम्स जे आहेत ते कायदा बनवण्यासाठी आपल्याला सोर्स देतात, आपल्याला छोटे छोटे उगम देतात. सो ज्याच्यापासून कायदा बनतो त्याचा सोर्स आपल्याला कुठे अवेलेबल होतो? कस्टममध्ये होतो. आणि दुसरं, अँड सेकंडली, सायकोलॉजिकली इट इज इझियर टू सेक्युअर. व्हॉट सेक्युअर? रेव्हरन्स फॉर अ कोड इफ इट क्लेम्स टू बी बेस्ड ऑन कस्टम. पहा, रेव्हरन्स फॉर द कोड. कोडला एक सपोर्टिव्ह सिस्टीम दिसते. ज्या कस्टममधून लॉ बनतो ते सपोर्टिव्ह सिस्टीम दिसते. इमटेरियली ऑब्झर्व देअर इज अन इनिव्हिटेबल टेंडन्सी टू अडॉप्ट द मॅक्झिम व्हॉट इज राईट. जे आहे ते राईट आहे अशी जी टेंडन्सी आहे याच्यामधून कस्टममधून लॉ बनत जातो. दिस मीन्स दॅट सोसायटी इज विलिंग टू ॲक्सेप्ट फार मोर इझिली व्हॉट हॅज बीन फॉलोड इन द पास्ट. सोसायटीला पण पाहिजे असतं की आधी काय घडलेलं आहे, आधी काय झालेलं आहे, आधीचं काय होतं, आधीचे कस्टम्स कसे होते, आधीचे रूल्स कसे होते, आणि लोक हळूहळू आधीपासूनच वापरतात म्हणून ते कस्टम काय करतात
ऑब्झर्व करतात किंवा अडॅप्ट करतात किंवा ॲक्सेप्ट करतात. इन द पास्ट ॲज द सेफ गाईड फॉर द फ्युचर. ते असं म्हणतात की कस्टम आहे बाबा, वर्षानुवर्ष परंपरागत वापरलं गेलेलं आहे, म्हणजे ते कसं आहे, सेफ आहे आणि फ्युचरच्या दृष्टीने ते अतिशय महत्त्वाचं आहे. ओके. नॉर्मली द ट्रान्झिशन फ्रॉम अन इंडिव्हिज्युअल बिहेवियर और स्टॅट्यूट लॉ टेक्स द लॉंग रोड व्हाया कस्टम. जे एक व्यक्ती सुरू करते एखादं बिहेवियर करायला आणि हळूहळू बाकीच्या व्यक्तीसुद्धा त्याचं जे वागणं आहे ते ॲक्सेप्ट करत जातात आणि हळूहळू कस्टम काय होतं, रुजत जातं समाजामध्ये आणि हेच कस्टम पुढे जाऊन काय बनतं, लॉ बनतं. इथे एक चार्ट दिलेला आहे मी. इंडिव्हिज्युअलचं बिहेवियर आहे, एक व्यक्ती वागते. फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती दर रविवारी कुठल्या तरी ठिकाणी जाते, बसते, तिथं निसर्गाची पूजा करते किंवा निसर्गामध्ये रमते. ओके. मग हळूहळू काय होतं, तिथं तिथं बगीचा गार्डन काहीच नसतं, ॲक्च्युली एक मोकळं माळ रान असतं, पण सावली असते. एक व्यक्ती सुरू करतं की जाऊन तिथं शांत बसायला चालू करतं. इंडिव्हिज्युअल बिहेवियर लीड्स टू रिपिटेशन ऑफ दॅट बिहेवियर इन सोसायटी. आता ती व्यक्ती जाते बरोबर ठराविक संध्याकाळी 5 वाजता जाते फॉर एक्झाम्पल, किंवा सकाळी सकाळी 5 वाजता उठते, तिथं जाते, शांतपणे बसते आणि मग तिथं बसून ती तिथं शांतपणे मेडिटेशन करते किंवा गप्प बसून राहते, शांत बसून राहते. आता हे लोक पाहतात, मग रिपिटेशन ऑफ बिहेवियर इन सोसायटी. हळूहळू दुसऱ्याला पण वाटतात तिथं काहीतरी शांतता आहे बरं का, चला मी पण, तो पण जाऊन बसायला सुरुवात करतो. लीड्स टू हॅबिट ऑफ द पीपल. आणि हळूहळू लोक एकत्र येऊन 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 तिथं मेडिटेशन करायला सुरुवात करतात किंवा बसतात शांत, त्या सावलीत जाऊन बसतात. सुरुवात कोणी केली, एका व्यक्तीने केली आणि त्याच्यानंतर हळूहळू हळू ते काय झालं, फॉलो होत गेलं. ज्युडिशियल नोटीस थ्रू डिसिजन ऑफ द कोर्ट. आता पहा, आता मग काय होतं, तिथं ते लोक तिथं सगळेजण जाऊन बसायला लागतात, शांततेत बसायला लागतात. ती कुणाची तरी जागा असते आणि मग ते लोक काय बोलतात की इथं एक बगीचा करूया, या बगीचाची, इथं छान बगीचा आहे, इथं शांतता आहे, इथं मेडिटेशन करू शकतो वगैरे वगैरे करत ते मग तिथं जागा एक्वायर करायला पाहतात. मीन्स दे आर टेकिंग द हेल्प ऑफ ज्युडिशियल. ते कायद्याची मदत घेतात आणि ते तिथं त्यांचं ते गार्डन जे काही आहे ते मेंटेन करतात. किंवा कुठं तरी प्लेग्राऊंडचं पाहिलं असेल तुम्ही एक्झाम्पल, सिटीमध्ये बऱ्याच ठिकाणी एखादी जागा असते, ते लोक खेळायला चालू करतात आणि कुणाच्या तरी मालकीच्या जागेत ते प्लेग्राऊंड बनवायला चालू करतात. मीन्स इट बिकम्स द कस्टम, इट बिकम द हॅबिच्युअल टू द अदर्स, लीड्स टू इनकॉर्पोरेशन ऑफ द बिहेवियर अंडर स्टॅट्यूट लॉ. आणि हळूहळू तिथं कायदा बनतो की ती राखीव जागा आहे,
रूल आपण सगळ्यांना ॲज अ कस्टम म्हणून वापरतो. सो दाम दुप्पटचा नियम जरी हिंदूंचा असेल किंवा रूल ऑफ प्रिएम्पशन जरी मुस्लिमांचा असेल तरी तो सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे, आपापल्या सोसायटी पुरता ॲप्लिकेबल आहे. ओके, नाव इन आवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी अबाउट द लीगल कस्टम्स. थँक यू.